तर फायनली गाईज आमचं चाललेलं आहे महालक्ष्म्यांसाठी डेकोरेशन. तर फायनली गाईज एवढं झालेलं आहे. आता याच्या वरती येईन कापूस वगैरे. हे बघा आम्ही एवढा कापूस आणलेला आहे. संपल्यावर तुम्ही आणून द्या. गाईज आता आहे दुसरा दिवस आणि आम्ही परत लागलेलो आहे आमच्या कामाला. फायनली इथे लाइटिंग वगैरे लावलेली आहे. आता याच्यावरती कापूस वगैरे लावू. तर फायनली गाईज आम्ही करतो चेकिंग. बघू शकता कसं दिसत आहे गाईज. हे झालेलं आहे रेडी. आता हे लावूया वरती. बघा काही असं दिसत आहे मस्त. असं दिसत आहे काही, बघू शकता. परत लागलेलो आपल्या डेकोरेशनला आणि शक्ती आता करत आहे RGB लाईट हिट. तर फायनली गाईज बघू शकता असं काहीतरी झालेलं आहे लुक. तर गाईज आता मी आलेलो आहे शक्ती दादाच्या इथे आणि हे बघा शक्ती दादाचं डेकोरेशन. हे आम्ही आज झाड बनवलेलं आहे आणि हे लाईट वगैरे लावले तिथे. आता बघू हे करतायत फिटिंग. तर रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे लोक? आपले चांगले असाल आणि चांगलेच राहा. तर आज आहे महालक्ष्मीचे आगमन दिन. तर हे बघू शकता आम्ही केलेले अशा प्रकारचं काही डेकोरेशन. तर याच्यात लाइटिंग वगैरे तुम्ही बघितलंच असेल. आपल्यासोबत आहे निशांत, वेदांत आणि रोहित भैया आणि श्रेया येणार आहे. तर ती पण निघली आता अकोल्यावरून. आम्ही मस्त गाणे ऐकतोय त्यासोबत डेकोरेशन बघू शकता. फायनली गाईज आम्ही हे पण केलेलं इथं, म्हणजे पुरं फार्मिंग वगैरे त्या टाईपचं. हे बघा इथे विहीर आहे, यामध्ये पाणी आहे. गणवंदित मोक्ष प्रदायिनी मंजुळभाषिणी